मेहता का उल्टा चष्मा। वैष्णवजन तो अंजली वहिनींचा फोन. माझ्याकडे काय काम असेल त्यांचं? आज कदाचित त्याने कारल्याचा ज्यूस जास्त बनवलाय आणि तो संपवायला तर मला बोलवत नाहीत ना. नाही नाही, तसं कधी बोलवत नाही. बघूया. हा अंजली वहिनी बोला. जेठा भाऊ, तुम्ही लवकर आमच्या घरी पोहोचा. का काय झालं? काय सांगू तुम्हाला जेठा भाऊ, तुमच्या प्रिय मित्राला कितीही हेल्थी जेवण खाऊ घातलं ना तरी ते नेहमी अनहेल्थीच बोलतात. हो हो जेठालाल, पटकन ये तू. जेठालाल, आज माझी फायर ब्रिगेड तू आहेस. इथे ये आणि या प्रश्नाचं उत्तर दे. आज तुलाच आग विझवायची आहे. कुठलाही प्रश्न विचारू नकोस. बस चुपचाप इकडे ये. ठीक आहे. हा आता येतो, लगेच येतो. अरे हे काय झालं? पाण्यात आग कशी काय लागली? अरे मेहता साहेब आणि अंजली वहिनी तर बेस्ट समजूतदार कपल आहे. या दोघांमध्ये भांडण कसं काय झालं? नक्कीच काहीतरी खाण्यापिण्याच्या गोष्टीवरून भांडण झालं असणार. मी मान्य करते की माझ्याकडून चूक झाली, पण तुमचा पण दोष होता ना. माझा काही दोष नाही. माझी एक छोटीशी चूक होती, पण तुझी एवढी मोठी चूक झाली की ज्याच्यामुळे एवढं मोठं नुकसान झालं माझं. अरे शांत व्हा मेहता साहेब, अंजली वहिनी. हे काय करताय तुम्ही लोक? पूर्ण सोसायटी तुमच्या दोघांचं उदाहरण देते की मेहता साहेब आणि अंजली वहिनी काय कपल आहेत, बेस्ट कपल आहेत. कधीच भांडण नाही, किती समजूतदार आहेत. अरे समजूतदार आहोत तर काय झालं? आहोत तर नवरा बायको ना. नवरा बायको आहोत तर भांडण होणारच. आज झालं भांडण. अरे तुम्ही दोघं नवरा बायको नाही आहेत ना. सॉरी, मला म्हणायचं होतं की इतर नवरा बायकोंसारखे नाही आहात ना. तो इतर शब्द म्हणायचं राहून गेला. सर मेहता साहेब, तुम्ही सगळ्या जगाला समजावणारे आणि तुम्हीच आज असं रागावताय. हे चांगलं वाटतं का? हो मान्य आहे, मी समजूतदार आहे, पण माझं डोकं फिरू शकत नाही का? मला राग येऊ शकत नाही का? नाही येऊ शकतो, पण हे काय आहे की हे राग येणं, हे असं भांडण करणं ही तुमची लायकी नाहीये. मला म्हणायचं होतं की तुमची ते काय म्हणतात ते तुमची सवय नाही. अरे यार, काय म्हणायचंय तुला जेठालाल? सॉरी, मला म्हणायचं होतं तुमचा स्वभाव नाहीये. एक मिनिट जेठा भाऊ, म्हणजे भांडण तंटा करणं, सारखं रागावणं हा माझा स्वभाव आहे असं म्हणायचंय तुम्हाला? नाही अंजली वहिनी, नाही. तुम्ही तर मेहता साहेबांपेक्षा जास्त समजूतदार आहे. हा अच्छा, जास्त समजूतदार आहे. आजपासून अंजली तुझी फायर ब्रिगेड, हिच्याकडे येत जा प्रॉब्लेम घेऊन. ठीक आहे. अरे मेहता साहेब, हे काय तुम्ही आपापसात भांडता माझ्याशी काय भांडायला लागलात हा भाऊ? हे बघा, विसरून जा. ज्याची कोणाची चूक आहे, तिची काही चूक आहे, विसरून जा. अरे कसं विसरून जाणार भाऊ? जेठालाल, माणूस कसा विसरून जाणार? आणि गोष्ट चुकीची नाहीये जेठालाल. मानलं की अंजलीकडून चूक झाली, पण त्या चुकीला जस्टिफाय करण्यासाठी ही जी उलट उत्तरं देते आहे त्याने मला त्रास होतो आहे. मला पण हाच त्रास आहे. कुठल्याही छोट्या गोष्टीची भानगड बनवतात, गोष्टीला रबरासारखं ताणतात. मला हाच त्रास आहे जेठा भाऊ. समजावा ह्यांना. जेठालाल, तो अंजलीलाच समजाव. तुम्ही आधी ह्यांना समजावा जेठा भाऊ. अरे पण काय झालंय ते समजलं तर मी समजावणार ना भाऊ. काय झालंय, कशामुळे तुमची हमरी तुमरी चालू आहे? एक मिनिट. मी सांगते तुम्हाला काय झालं ते. हे काय जेठा भाऊ? मोबाईल. ठीक आहे, हा मोबाईल यांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये ठेवला आणि हा मोबाईल पॅन्टच्या खिशातच ठेवून दिला. हा, आणि तुम्ही खिसे न चेक करता पॅन्ट टाकून दिली वॉशिंग मशीन मध्ये. धुवून टाकला माझा मोबाईल. म्हणजे हा मोबाईल वॉटरप्रूफ नाहीये? नाही. काही हरकत नाही. मी आज संध्याकाळी दुकानातून येताना तुमच्यासाठी एक नवीन वॉटरप्रूफ मोबाईल घेऊन येईन. बस. अरे यार जेठालाल, मोबाईल तर घ्यावाच लागेल ना, पण एका गृहिणीला एवढी तरी काळजी घ्यायला पाहिजे. तिला एवढं तरी माहित हवं की एखादा कपडा मी वॉशिंग मशीन मध्ये टाकण्याआधी किसे चेक करावे. पण नाही, यांचं लक्ष तर स्वतःच्या मोबाईल मध्ये चॅट करत होत्या. त्या कशी चेक करणार? मला मान्य आहे की कपडे धुवायला टाकताना माझं लक्ष मोबाईल मध्ये होतं, पण हे तुमचं कर्तव्य नाही का की तुम्ही तुमच्या पॅन्टच्या खिशातून तुमचा मोबाईल काढून घ्यावा म्हणून? स्वतःची चूक आहे ती दिसत नाहीये आणि माझी चूक कधीपासून वाढवून चढवून सांगतायत. याचा अर्थ तर हाच झाला ना की हे जे करतील ते सगळं बरोबर आणि मी जे करीन ते चुकीचं. चूक सगळा डेटा गेला मोबाईल मधला माझा. हो अंजली वहिनी, आता सगळा प्रकार समजलाय. हे बघा काय आहे, मेहता साहेबने दुखेचे पेट ने कुटेचे माथू. म्हणजे तुम्ही मेहता साहेबांचा मोबाईल चुकून वॉशिंग मशीन मध्ये टाकला, त्या गोष्टीचा राग नाहीये. त्यांना या गोष्टीचा राग आलाय की त्यांच्या मोबाईल मध्ये जो डेटा होता तो सगळा गेला. मोबाईल मध्ये किती महत्वाचे डेटा असतात भाऊ. माझे आणि अंजलीचे फोटो होते, इतके सारे आर्टिकल सेव्ह केले होते, माझे कॉन्टॅक्ट होते, त्यात खूप सारे बँकेचे डॉक्युमेंट्स होते. काय करू, धुतलं गेलं सगळं वाया गेलं. नाही काहीच कुठे गेलेलं नाहीये मेहता साहेब. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मोबाईल ओला झालेला असो, जळालेला असो, तुटला फुटलेला असो, काही असो, बागा जो आहे ना
तो मोबाईलचा सगळा डेटा कम्प्युटरच्या द्वारे परत घेऊ शकतो. त्यामुळे तुमच्या मोबाईलचा पण डेटा तो सगळा कम्प्युटरद्वारे परत आणून देईल ना. काय सांगतोस बागा, करू शकतो असं? हो. सध्या तरी तुम्ही एक काम करा, तुम्ही हा मोबाईल उघडून ना तो हेअर ड्रायर असतो ना तो मारा, म्हणजे जे काय पाणी बिणी आहे ना ते सगळं सुकून जाईल. अंजली, हेअर ड्रायर घेऊन ये ना प्लीज. अरे मेहता साहेब, आधी अंजली वहिनींना सॉरी म्हणा, नंतर काम सांगा ना भाऊ. अरे बाबा, मी का सॉरी म्हणून जेठालाल? ठीक आहे अंजली, सॉरी. एक्सेप्टेड. हो अंजली वहिनी, ते काय ना मेहता साहेबांनी तुम्हाला डाटाच्या चक्कर मध्ये डाटा. मी हेअर ड्रायर घेऊन येते हा आता. टाटा. थँक्यू यार जेठालाल, थँक्यू. अरे बस, आता तुम्ही माझं कौतुक नंतर करा, आधी मला घरी जाऊ द्या. मला घरी जाऊन मग दुकानात जायचंय आणि दुकानात जाता जाता मी तुमचा हा मोबाईल घेऊन ठीक आहे, जातो. ठीक ठीक आहे. आहे, त्याला जरा सुकवून ठेवा. हा? चला बागाला चला. सांग दुरुस्त करायला. हा, हो हो, काय tension. थँक्यू थँक्यू. आज तर नशिबाने त्याचा पत्ता बदलला. माझ्या घरी धिंगाणा करण्याऐवजी मेहता साहेबांच्या घरी धिंगाणा करून टाकला. काय करतोय जेठ्या तू? अरे सॉरी बापूजी, सॉरी. ते काय? अरे काय सॉरी? मी थकलोय तुला धडकून धडकून. तू बघून नाही चालू शकत? बापूजी, मी तर बघूनच चालत होतो. अच्छा, म्हणजे माझा दोष आहे, मी न बघता चालतो. नाही नाही बापूजी, ना दोष तुमचा आहे ना दोष माझा आहे, दोष माझ्या कुंडलीचा आहे. हे? काय नाही, सोडा. तुम्हाला लागलं तर नाही ना बापूजी? अरे नाही भाऊ, लागलं नाहीये, पण तुझ्याशी धडक झाली ना, त्यामध्ये माझ्या हातून माझ्या बापूजींनी दिलेलं 75 वर्ष जुनं नाणं खाली पडलं. 75 वर्ष जुनं? हो, आजपर्यंत मी सांभाळून ठेवलंय. ते कपाट साफ करत होतो तेव्हा हाती लागलं, तुला धडकलो त्यात हातातून पडलं. अच्छा, हा, आपण धडकलो तेव्हा खडाम खुडूम खडाम असा काहीतरी आवाज आला होता, तो नाण्याचा होता. हो, माहित नाही कुठे पडलं असेल. अरे बापूजी, इथेच कुठेतरी असेल, शोधूया ना. एक मिनिट थांबा. हा. कुठे गेलं? कुठे पडलं असेल? सॉरी सॉरी बापूजी, सॉरी. अरे काय सॉरी? अरे बाबूच्या कुठला? सॉरी, तुम्ही इथे काय करताय? अरे काय काय करताय? काय नाणं शोधतोय भाऊ? अरे हो हो हो, सॉरी सॉरी. साबून टाकलं 2 सोफ्यांच्या मध्ये. सॉरी, मी तिथे खाली बघत होतो म्हणून ते असं. गबस, आता इथे ये, सोफा उचल. नाणं कदाचित याच्या खालीच असेल. चल. सोफा काय? अरे सोफा उचल. हा सोफा बापूजी वजनदार आहे, उचल म्हणजे मी हा कसा उचलू शकतो? अरे वजनदार वडी, प्रयत्न तर कर. अरे पण प्रयत्नाचा चल. प्रश्नच नाहीये बापूजी, म्हणजे हा तर खूपच वजनदार आहे बापूजी. अरे इथून नाही, तिथून उचल. मधल्या बाजूने. हो, चल प्रयत्न कर. हा उचल उचल. बाबूचक, माझ्या बाजूने नाही तुझ्या बाजूने उचल. काय करतोय तू जेठ्या? असा? हो, अच्छा. चल प्रयत्न कर. पकडून ठेव. हा जेठ्या पकडून ठेव. हे 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 आहे. बापरे, हे तर नाहीये. सोडू? नाही नाही जेठ्या, सापडलं. थांब थांब थांब. वजनदार आहे बापूजी. अरे असाच राहा, 1 मिनिट. सापडले. सापडला? हा मिळालं. हा सापडलं सापडलं. लवकर करा. मिळालं. ठेवून दे. हा सोडू. ठेवून दे हा, ठेवून तुम्ही दे. दूर व्हा, दूर व्हा. हा मी दूरच आहे. ठेव. हा, सापडलं जेठ्या. सापडलं ना? हो सापडलं सापडलं. दाखवा. अरे, काय? या कार्पेट मध्ये पाय अडकला. बघून चल ना भाऊ. हे बघ, हे आहे. अरे वा, हा. मस्त आहे बापूजी. पप्पा तुम्ही काय बघताय? अरे हे 75 वर्ष जुनं नाणं बघतोय आम्ही लोक. आजोबांनी बापूजींना दिलं होतं. अरे वा, दाखवा. हा बघ बघ, मस्त आहे. वा, 1944चं अँटिक नाणं. आजकाल तर असं नाणं बघायलाच मिळत नाही. अरे आजच्या तारखेला जर विकायला गेलो ना तर याचे लाखो रुपये मिळतील. हे व्यापारी, हा विकण्यासाठी नाहीये. ही माझ्या बापूजींची ठेव आहे, आठवण आहे. हा नाही नाही, विकायचं नाहीये बापूजी. मी तर फक्त असंच म्हणत होतो की जर विकायला गेलो तर. जर. अरे जर तर बोलायचंच कशाला, जेव्हा विकायचंच नाहीये. सॉरी. आणि ही माझ्या बापूजींची अनमोल आठवण आहे.
अशा खूप साऱ्या जुन्या वस्तू मी सांभाळून ठेवलेल्या आहेत. हो आजोबा. हो, अरे बेटा, जुन्या वस्तू तर आपला वारसा आहे, आपली संस्कृती आहे, आपला इतिहास आहे. यांना तर सांभाळूनच ठेवलं पाहिजे, म्हणजे येणाऱ्या पिढीला कळेल की आपला इतिहास काय आहे. मान्य आहे की जग बदलतंय, नव्या नव्या वस्तू येत आहेत, पण तरी जुन्या वस्तूंना विसरायचं नाहीये. आपली संस्कृती आपण कधीच विसरता कामा नये, कारण की आपली संस्कृती तर आपला आत्मा आहे. वा वा, समजलं का टप्पू? होय पप्पा. आणि हो टप्पू, मी सांभाळून ठेवलेल्या सगळ्या जुन्या वस्तूंना पुढे जाऊन तू सांभाळ. हा, मग तुझ्या मुलांना, नातवंडांना दाखव. हा, प्रॉमिस आजोबा, मी तुमच्या सगळ्या जुन्या वस्तूंना सांभाळून ठेवीन. आणि बघा, तुमच्यासारखा बेस्ट आजोबा बनणार. आजोबा नंबर 1. बापूजी, टप्पू तर नंतर, त्याच्या आधी तर माझा नंबर येणार ना नाणं सांभाळायचा. नाही नाही, तू नाही, का मी का नाही? तू खूप वेंदळ आहेस. बापूजी अरे मी मस्करी करतोय. मग ठीक आहे. हा, चला पप्पा, मी कॉलेजला जातो. चला म्हणजे मला पण यायचंय. नाही नाही, चला म्हणजे मला उशीर होतोय. मला चेक देऊन टाका. त्या भिडेने मेंटेनन्सचा चेक मागितला. अरे देऊन तर टाकला, किती वेळा देऊ त्याला चेक? अहो नाही नाही पप्पा, मी भिडे अंकल साठी नाही, कॉलेजची फी भरण्यासाठी चेक हवा आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे, उद्या घेऊन जा. नाही नाही, उद्या नाही, आज शेवटचा दिवस आहे फी भरायचा. आजच भरावी लागेल. अरे मग शेवटच्या दिवशीच तुला आठवलं चेक मागायचं? हे शेवटच्या दिवसवाल्या, तू पण तर मेंटेनन्सचा चेक भेंडी मास्तरला शेवटच्या दिवशीच तर देतोस, आणि कधी कधी तर शेवटच्या दिवशी पण द्यायला विसरतोस. मग जेव्हा भेंडी मास्तर आठवण करून देतो, त्यानंतर त्याला तू चेक देतोस. पण बापूजी, आता मी कशाला मध्ये आलो? तू मध्ये आलाच आहेस ना भावा. तुझी चूक नाहीये, याची चूक आहे. मुलं नेहमी मोठ्यांकडूनच शिकतात. आणि टप्पू, तू आपण नेहमी मोठ्यांच्या चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. मोठ्यांनी चूक केली याचा अर्थ असा नाही की आपणही चूक करावी. तुला तुझ्या बाबांकडून 2-4 दिवसांपूर्वी चेक घेऊन कॉलेजमध्ये भरायला हवा होता. सॉरी आजोबा, इथून पुढे अशी चूक होणार नाही. पण टप्पूंनी पप्पांना 15 दिवसाआधीच सांगितलं होतं आणि मेसेजही केला होता. तर पप्पा म्हणाले की खूप वेळ आहे अजून. अरे मग खूप वेळ आहे याचा अर्थ असा आहे का की तू शेवटच्या दिवशीच मागशील माझ्याकडे चेक? 2-4 दिवस आधी नाही मागू शकत? समज मी आज दुकानात लवकर निघून गेलो असतो तर मी तर आज सकाळी लवकर उठलो होतो, मग सकाळी चेक घेतला असता. आणि समज की मी 2 दिवसासाठी कुठे बाहेर गावी गेलो असतो तर? मग 2 दिवसाआधी चेक घेतला असता. अरे तेच तर मी म्हणतोय बेटा की 2-4 दिवस आधी का नाही घेतलास तू माझ्याकडून चेक? अरे भाऊ जेठ्या, चेक देऊन टाक ना बाबा, इतका वाद का घालतोय? वादाचा प्रश्न नाहीये बापूजी, मी चेक नाही देऊ शकत. कारण ते चेकबुक मध्ये शेवटचं चेक उरलंय आणि आता मला दुकानात जाता जाता एका पार्टीला पेमेंटचा चेक द्यायचा आहे. पप्पा, कॉलेजची फी आजच भरावी लागेल, नाहीतर फाईन द्यावी लागेल आपल्याला. आणि कॉलेजमध्ये टप्पूचं नावही खराब होईल. मग तुम्हाला कॉलेजात यावं लागेल, प्रिन्सिपल सरांशी बोलावं लागेल की आज तुम्ही चेक नाही दिला म्हणून चूक तुमची आहे, टप्पूची नाही. आणि नोटीस बोर्डवर तुमचं नावही येईल. माझं का नाव येणार? ते पप्पा पूर्ण नाव लिहितात ना, टिपेंद्र जेठालाल गडा. मग तुमचं नाव पण येईलच ना. अरे आता टप्पूची फी भरणं गरजेचं आहे. तू पार्टीला चेकबुक येईल तेव्हा चेक देऊन टाक. आता याला चेक देऊन टाक. अरे काय? ठीक आहे, देतो, काहीतरी करतो. पुढच्या वेळी लक्षात ठेवा. अरे टप्पू बेटा, पुढच्या वेळी लक्षात ठेव. असं नाही सांगू शकत त्याला. अरे आता उभ्या उभ्या बघतोस काय? जा चेक घेऊन ये. आजोबा नाणं. पण हे बघ टपुडा, हे शेवटचं तुला तुझ्या निष्काळजीपणात साथ देतोय. पुढच्या वेळेपासून 2-3 आठवड्या आधीच फी भरून टाक. ओके आजोबा. हे बाबा. थँक्यू पप्पा. सॉरी आजोबा. लव्ह यू. आजोबा मला पण. थँक्यू पप्पा. बाय बाय. बाय बाय बेटा, बाय बाय बाय. बापूजी, एक गोष्ट मी मार्क केली आहे, तुम्ही टप्पूवरच प्रेम करता, नेहमी त्याचीच बाजू घेता. अरे भाऊ, तू पण हेच करशील. जेव्हा तू आजोबा होशील तेव्हा तू टप्पूला रागावशील आणि आपल्या नातवंडांवर प्रेम करशील. कारण की मुदलीपेक्षा नेहमी व्याजच जास्त प्रिय असतं. मग बापूजी, टप्पूला जेव्हा मुलं होतील तेव्हा तुम्ही कुणावर प्रेम कराल? टप्पूवर का त्याच्या मुलांवर? टप्पूच्या मुलांवर. हे? कारण की जेठ्या, व्याजाचं व्याज तर अजून प्रिय असतं. तर आता बसला काय, दुकानात नाही जायचंय? हो हो. जय जिनेंद्र बापूजी. जय जिनेंद्र. अरे भाऊ, काय करतोय? जा दुकानात जा.
ऐक जेठ्या, इकडे ये. थँक्यू बापूजी, हा. थँक्यू. हा. बागा, मेहरबानी करून मला सकाळी सकाळी काही टेन्शन देऊ नको प्लीज. नाही नाही शेठजी, टेन्शन नाही. एक चांगली बातमी देण्यासाठी तुम्हाला फोन केलेला आहे. चांगली बातमी? कसली कसली चांगली बातमी? नो 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 शेठजी, नॉट ओनली चांगली बातमी बट एक खूप मोठी चांगली बातमी ऐकवण्यासाठी आम्ही फोन केला आहे. अच्छा, काय? आपण काल मायफोन कंपनीचे 100 मोबाईल एका कंपनीला विकले ना. हो हो हो. तर माय फोन मोबाईल कंपनीवाल्यांनी खुश होऊन कडा इलेक्ट्रॉनिक्सला मेन डीलर बनवून टाकला आहे. अरे काय सांगताय काय नटू काका, काय सांगताय? हो शेठजी, हो. काय जबरदस्त खुश खबर आहे. अभिनंदन शेठजी, अभिनंदन. थँक्यू. तुम्हा दोघांचं पण अभिनंदन भाऊ. शेठजी, ह्या गोष्टीवर तर पार्टी तर झालीच पाहिजे. हा, नक्की नक्की. आज आपण सगळे मिळून फालुदा पिऊया. तर फालुदा. अरे पूर्ण म्हणणं तर ऐकून घे ना. फक्त फालुदा नाही, एक काम करते, मॉल मध्ये ते मोठं हॉटेल आहे ना, जिथे झकास गुजराती थाळी मिळते, तिथून आपल्या सगळ्यांसाठी ती गुजराती थाळी मागवून घे. ठीक आहे? थँक्यू शेठजी, थँक्यू. याला म्हणतात पार्टी. हा, बस बस, मी येतोय दुकानात. हा आता. वा, मजा आली. ओ जेठाप्रा, गुड मॉर्निंग यारा, गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग सोडी, गुड मॉर्निंग. ओ जेठाप्रा, आज काय आहे? आज तुझा चेहरा अगदी केशर लस्सी सारखा दिसतोय. केसर लस्सी सारखा दिसतो? हो. म्हणजे पिवळा पिवळा दिसतोय? ओय नाही नाही नाही, केशर लस्सी सारखा चमकतोय. सांग सांग, काय झालंय? अरे आता भागाचा फोन आला. आज एक खूप जबरदस्त बिझनेसची डील झाली. होय होय होय, अभिनंदन यारा, अभिनंदन. ओय रबजींच्या कृपेने रोज अशाच डील होत राहोत. ओय रबजींच्या कृपेने अजून प्रगती होत राहो. थँक्यू सोडी, थँक्यू. अरे गुड मॉर्निंग जेठालाल, गुड मॉर्निंग सोडी. अरे गुड मॉर्निंग मेहता साहेब, गुड मॉर्निंग. नेता साहेब, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे जोरात बोला ना. अच्छा, ठीक आहे, बोलतो. गुड मॉर्निंग. हॅलो. काय करतोय यार? सोडी, कानाचे पडदे फाडून टाकलेस तू. तो तुला सांगत नाहीये जोरात बोलायला, फोनवर बोलतोय हो, तू. असं होय. पप्पू, सॉरी. अरे यार, हॅलो शादीलालजी, तुमच्या मॅरेज ब्युरो मध्ये माझ्यासाठी कुठलं स्थळ आलंय का? अरे 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 सांभाळ पोपटलाल. अरे ए, काय झालं जेठाजी, सगळं ठीक आहे ना? अरे गुड मॉर्निंग बबिताजी. गुड मॉर्निंग. तुम्ही कुणाला सांभाळून बोलताय? ते पोपटलालला. हं? काय झालं? अरे भाऊ, तू पोपटलाल फोनवर बोलतोय, त्याला बहुतेक नेटवर्क मिळत नाही. तो वाकून वाकून नेटवर्क शोधत बोलतोय तू. अरे शादीलालजी, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. ओ पोपटलाल, अरे काय करतोय? अरे पडशील ना खाली. हॅलो. हा, नाही नाही नाही, बोलतोय मी, बोलत राहा. नेटवर्क शोधतोय. हा, बोला बोला बोला. अरे पोपटलाल, काय करतोस यार? बोला. पोपटलाल, सांभाळून असं हो नये की लग्नाच्या मंडपाऐवजी दवाखान्याच्या खाट्यावर पोहोचशील भाऊ. हॅलो. अरे हा, बोला. काय करतोस तू? अरे माझा फोन. माझा फोन. माझा फोन. ओ मेहता साहेब, तुम्ही कॅच का नाही घेतलात? अरे तू धावलास तर मला वाटतं तू कॅच करायला पळतोयस म्हणून मी थांबलो. अरे पण तू कॅच का नाही केलेस भाऊ? सेम, मला पण वाटलं तुम्ही पळताय तर तुम्ही कॅच करून द्या. अय्यर, सोडी भाऊजी, तुम्ही ठीक आहात ना? लागलं तर नाही ना? बबिताजी, मी तर ठीक आहे. अय्या, तुला तर नाही लागलं? नाही लागलं. बबिता, आय एम ओके, डोंट वरी. माझा फोन गेला कामातून. हे सगळं तुम्हा लोकांमुळे झालंय. तुम्ही लोक जोर जोरात ओरडले नसतात तर माझा फोन पडलाच नसता. आता मॅरेज ब्युरो मधून माझ्या लग्नासाठी फोन आला होता, तर फोन आला तर लागणारच नाही. जेठालाल, मेहता साहेब, या सोडी आणि अय्यरच्या हातातून फोन सुटला तर तुम्ही दोघांनी तरी पकडायला हवा होता ना.
अरे भाऊ आम्ही तर पकडणारच होतो पण मला वाटलं जेठालाल कॅच करेल म्हणून मी थांबलो त्याला वाटलं मी कॅच करेन म्हणून तो थांबला गैरसमज झाला अरे तुमच्या या गैरसमजीच्या गोष्टींमध्ये माझं तर नुकसान झालंच ना गेला ना माझा फोन कामातून. एक मिनिट दाखव. हे घे भाऊ चालू झालं घे. अरे वा जेठालाल तू तर अगदी कमालच केलीस. थँक्यू जेठालाल. अरे काय थँक्यू काय बावळटपणा करत होतास तू. अरे मोबाईलचा सिग्नल मिळाला नाही म्हणून असं कोणी कठड्यावर वाकून वाकून बोलतं का. कटाडा माणिजे रेलिंग अय्यर रेलिंग. हो रेलिंग रेलिंग. अरे भाऊ पोपटलाल असा काय इम्पॉर्टंट कॉल होता की तू निष्काळजी झालास तुला स्वतःची काळजी नाही असं वाकत होतास तू भाऊ. अरे मॅरेज ब्युरो मधून फोन आला होता आणि नेटवर्कच मिळत नव्हतं म्हणून इकडे तिकडे चालत चालत मी बोलत होतो कारण फोन कट होऊ नये म्हणून. मग पोपट भाऊजी मुलीला भेटायला कधी जाणार. नाही बोलणं पूर्ण कुठे झालंय माझा मी आता फोन लावतोय परत. हा फोन करून मग सांगा बबिताजींना काय बोलणं झालं. सांगतो हा बबिताजी. हा हॅलो शादीलालजी. लागला फोन लागला. तो माझा फोन स्विच ऑफ झाला होता. नाही आता तुमचा आवाज क्लिअर ऐकू येतोय मला. बोला बोला. हा का फोन केला होता तुम्ही. काय ठेवा फोन. काय झालं पोपट भाऊजी स्थळासाठी फोन नव्हता का. अरे 50 रुपयांसाठी फोन केला होता. हं? ते मी काल यांच्या मॅरेज ब्युरोची मेंबरशिप रिन्यू करून घेतली ना. मी पैसे भरले होते तर त्याच्यात 50 रुपयाची नोट फाटलेली निघाली तर ती चेंज करून घ्यायला त्यांनी फोन केला होता. पोपू ओय लग्नाच्या बाबतीत तुझं नशीब ना फाटकच आहे. सोढी पोपटलालला नाराज करू नको. नाही पोपटलाल तुझ्यासाठी स्थळ येईल नक्की येईल मी म्हणतो लगेच येईल. हो मी तर रोज तुझ्यासाठी प्रार्थना करतो की भाऊ तुझं लग्न लवकरात लवकर होऊन जावं. एक काम करतो उद्यापासून मी प्रार्थनेचा डोस थोडा वाढवून टाकतो. थँक्यू जेठालाल. ठीक आहे भाऊ तुम्ही लोक बोलत बसा मी ऑफिसला निघतो. हं? हो मेहता साहेब मला पण ऑफिसला जायचंय. लेट्स गो. ओ यारो मी तुम्हा सगळ्यांना सोडतो चला. हा चला निघूया. चला बाय 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 बाय, चला, बाय. निघतो मी. अरे भाऊ जेठालाल हा माझा फोन डेटा रिकव्हर करायचा ना. हो हा तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा हो नक्की ना? हो हो. हे खेलो भवाई भाई खेलो भवाई खेलो भवाई भाई खेलो भवाई. ए उमंग आंगणे आवियो रे आवियो उमंग अंगणे आवियो रे आवियो. आले रे आले शेठजी आले या शेठजी खेळायला दांडिया. माय फोन कंपनीचा ईमेल आला. आपल्याला डीलरशिप मिळाली सांगितलंय. आनंदाचा दिवस आज आला रे आला. 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 हैया, 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 हैया. टाक, टाक, हैया, 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 हैया. वा नट्टू काका अभिनंदन शेठजी अभिनंदन. जबरदस्त गोष्ट झाली. माय फोनची डीलरशिप मिळणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट झाली. हा. अरे बागा फालुदा बिलुदा काय मागवला की नाही. अरे नाही शेठजी तुमची वाट बघत होतो. आता तुम्ही आला आहात ना आता मस्त मागून टाकू आणि सगळे बसून फालुदा उडवून टाकू. शेठजी कुठल्या फ्लेवरचा मागू. अरे जो सगळ्यात बेस्ट असतो तो केसर फालुदा. केशर वा. हे बागा माझ्या फालुद्यामध्ये ड्रायफ्रुट्स कमी टाकायला सांग. का नट्टू काका. कारण शेठजी दुपारी मॉल मधून गुजराती थाळी मागवणार आहेत ना तर मग मी त्याला न्याय नाही देऊ शकणार. अच्छा ठीक आहे शेठजी मी मागवून घेतो. अरे एक मिनिट बागा मी विचारून जाईन त्याच्या आधी हे घे. हा त्या मेहता साहेबांचा फोन आहे. ते मेहता साहेब हा फोन आपल्या खिशातच विसरून गेले होते तर अंजली वहिनींनी फोन सकटच पॅन्ट वॉशिंग मशीन मध्ये धुवूनच टाकली. तर जरा होऊन जाईल शेठजी होऊन जाईल. ते डेटा बिटा पण सगळं रिकवर होऊन जाईल. शाबास. अजून काही नाही बस अजून काही नाही. बरं शेठजी मी पण दुकानात जातो. हा ठीक आहे. हा बोल टप्पू. पप्पा हे काय केलं तुम्ही. आता काय केलं मी. तुम्ही चेकवर 2021च्या जागी 2020 लिहिलंय. ओहो हा 2021 आला ना. सॉरी बेटा ते काय वर्षभर ते 2020 लिहायची सवय होती ना त्याच्यात चूक होऊन गेली. पप्पा तुम्ही अशी चूक कशी काय करू शकता. अरे ठीक आहे ना बेटा आता झालीच चूक तर काय करू शकतो. पप्पा तुम्हाला माहितीये तुमच्या या चुकीमुळे प्रिन्सिपल सर मला केबिन मध्ये बोलावून खूप ओरडले खूप ऐकवलं. त्याच्यात ओरडायचं काय. त्यांना सांगायचं ना की बाबांकडून झाली चूक. होय पप्पा मी बोललो पण ते म्हणाले की आताच्या आता तुझ्या वडिलांना कॉलेजला बोलव. अरे 1 वर्ष लिहायला चूक झाली तर त्यात भेटायला काय बोलवतायत. नाही त्यांना सांग आता मी बिझी आहे असा नाही येऊ शकत मी. हो डोंट वरी पप्पा मी त्यांना बोललोय की तुम्ही बिझी आहात म्हणून तुम्ही नाही येऊ शकत.
पण त्यांनी लास्ट वॉर्निंग दिली आहे आणि म्हणालेत की उद्याच्या उद्या दुसरा चेक भरून टाक. अरे तो तर भरूनच टाकू ना बेटा, ही पण काय सांगायची गोष्ट आहे. आणि पप्पा आता चेकवर 2021च लिहा. बेटा मी ना आता डेट लिहिणारच नाही, तू तुझ्या हातानेच डेट लिह, ठीक आहे? ठीक आहे पप्पा. ओके चल, अजून काही? नाही नाही अजून काही नाही पप्पा. थँक्यू, बाय बाय. ठीक आहे चल. अरे पण हे गोली, गोगी आणि सोनू कुठे राहिले? टप्पू टप्पू तो बघ टप्पू. अरे अरे पण काय झालं, तुम्ही एवढं खुश होऊन ओरडत का आलात? अरे यार टप्पू, खूप मोठी गुड न्यूज आहे. काय तुझं 2 किलो वजन कमी झालं काय? अरे नाही यार, त्याच्याहून मोठी गुड न्यूज आहे. हो हो टप्पू, आपल्या सगळ्यांसाठी एक खूप 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 मोठी गुड न्यूज आहे. अरे न्यूज? हो, पण सोनू साठी एकदम स्पेशल गुड न्यूज आहे. हा अरे सोनू, गोली, तुम्ही आता सांगता की मी सांगू? ओके ओके, मी सांगते. बोल बोल. टप्पू, आपल्या कॉलेजच्या फंक्शन मध्ये कोणीतरी खास येणार आहे. स्पेशल पर्सनॅलिटी. कोण येणार आहे? गेस करा, गेस करा. हो अरे विचार करा, विचार करा. अरे सोनू सांग ना, कोण येणार मी आहे? नाही सांगणार. अरे गेस यार, करा. ट्राय तर कर, ट्राय तर कर, ट्राय कर. वरुण धवन. वरुण धवन आणि श्रद्धा कपूर येणार आहेत. एक मिनिट, तुला माहित होतं? नाही सोनू, ही तर सिंपलशी गोष्ट आहे. आपल्या कॉलेजमध्ये कोणी मोठी व्यक्ती येणार ना, आणि तुझी एक्साइटमेंट बघून मला लक्षातच आलं की वरुण धवन येणार आहे. व्हेरी स्मार्ट आहे टप्पू. आणि याच्याहून मोठी गुड न्यूज काय आहे माहित आहे तुम्हा सगळ्यांना? मनीष सरांनी स्वतः त्यांच्या समोर डान्स करायला सिलेक्ट केलं आहे आपल्या सोनूला. काय सोनू? हो 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 सोनू, म्हणजे तू वरुण धवनच्या समोर परफॉर्म करणार? वा. यस. पिंकू, वरुण धवनच्या समोर फक्त मीच नाही, अख्खी टप्पू सेना परफॉर्म करणार आहे. मस्त न्यूज आहे. आपल्याला आता चांगला डान्स परफॉर्मन्स द्यायचा आहे. अरे अरे वा, मस्त. टप्पू, तुला माहितीये का, मणी सरांनी सगळ्यात आधी फक्त सोनूला सोलो डान्स करायला सांगितलं, पण आपली सोनू बोलली की सर सॉरी, जिथे सोनू तिथे टप्पू सेना. वाह, काय बोलली सोनू, वाह. म्हणूनच सोनूने टप्पू सेनेसोबतच डान्स करायची रिक्वेस्ट केली आणि सर हो म्हणाले. थँक्यू सो मच सोनू. पण फ्रेंड्स आता फंक्शनला फक्त 3च दिवस उरलेत. हो हो, आपल्याला लवकरात लवकर डान्स सेट करायला लागेल, त्यानंतर प्रॅक्टिस स्टार्ट करायची. अरे डोंट वरी गोगी, गोली आहे ना, डान्स सेट करून दे. नो 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 नो. नो गोली, आपल्याला तो वरातीतला डान्स नाही करायचा आहे. वरुण धवन आणि श्रद्धा कपूर येत आहेत. त्यांच्या समोर मला बेस्ट 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 परफॉर्मन्स द्यायचा आहे. सोनू, आपण Correct. आपण. आणि मी आपला डान्स बसवण्यासाठी बेस्ट कोरिओग्राफर टोनी मोनीला पण कॉल केलाय. वाह, हे चांगलं केलं. पण एक मिनिट फ्रेंड्स, डान्स प्रॅक्टिस करायला तर लोकेशन फायनल करावंच लागेल ना. डान्स कुठे करणार? कॉलेजचा रिहर्सल हॉल आहे ना, तिथे करूया प्रॅक्टिस. हा, परफेक्ट. 2 ग्रुप तिथे प्रॅक्टिस करत आहेत. अरे बापरे. जागाच नाहीये. मग आता जागा आहे. कुठे? आठवा जागा आहे. एक अशी जागा आहे जिथे आपण प्रॅक्टिस करू शकतो. आठवा. कुठे असणार बरं? एक अशी जागा आहे आता? जिथे आपल्याला कोणी नाही अडवणार. आपण आरामात प्रॅक्टिस करू शकतो. टप्पू, कॉलेजची टेरेस. परमिशन नाही मिळणार. लायब्ररी. गोगी, कॉलेजचं गार्डन. तिकडे खूपच क्राऊड असेल. 4th फ्लोअरची क्लासरूम. अरे तिथे लेक्चर चालू आहेत. अरे पण तर मग कुठे? आपलं फेवरेट आणि लकी गोकुळधामचं क्लब हाऊस. अरे हो. गुड आयडिया, गुड आयडिया. पण एक मिनिट यार फ्रेंड्स, क्लब हाऊस मध्ये डान्स प्रॅक्टिस करायला आपल्याला गोकुळधाम सोसायटीच्या एकमेव सेक्रेटरीची परमिशन लागेल ना, मिस्टर आत्माराम तुकाराम भिडेंची. हो. काळजीचं काही कारण नाहीये गोली. आपल्या गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी श्री आत्माराम तुकाराम भिडेंची सुपुत्री कुमारी सोनूला तिचा फेवरेट हिरो श्री वरुण धवनजींसाठी डान्स प्रॅक्टिस करायची. म्हणून कुठल्याही आडव्या आडवी शिवाय श्री आत्माराम तुकाराम भिडेजी आपल्याला नक्कीच परवानगी देतील. नक्कीच फ्रेंड्स, नो टाइम वेस्ट. आज 3 वाजल्यापासून ना आपण डान्स प्रॅक्टिस सुरूच करूया. चला मग फ्रेंड्स, घरी जाऊयात. मी कोरिओग्राफर टोनी मोनीला पण फोन करून ठेवतो. हो, मग चला गोकुळधाम. हा हा, लवकर लवकर. अरे थांबा. कोणी नाही जाणार. अरे फ्रेंड, सोनू किती खुश आहे. आणि सोनू, तू तुझा फेवरेट हिरो वरुण धवनच्या समोर लीडला परफॉर्म करणार आहेस. मग तुला तर स्पेशल ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. बॅग घे. अगं दे ग बॅग. हे काय करताय तुम्ही? बस. अरे पागल आहात का? अरे मी पडेल ना. आरामात. करंट लागलाय का तुम्हाला? महाराणी सोनूचा. सेवकांनो, लवकर चला. आता आपल्याला डान्स प्रॅक्टिस पण करायची आहे आणि पिताश्रींकडून परवानगी पण घ्यायची आहे. महाराणी सोनूचा.
लकी आहे ना की तिला एवढे चांगले फ्रेंड्स भेटले. महाराणी सोनूचा महाराणी सोनूचा. ए माधवी, ए माधवी, हा बोला काय. मी काय विचार करत होतो. मला काय माहित तुम्ही काय विचार करत होता. गंमत करतेय, बोला बोला. मी असा विचार करत होतो की आपण कोल्हापूरला फिरायला जाऊया 2 दिवसांसाठी. काकूला भेटायला. हो, काकूला तर भेटूच आणि फिरून पण येऊ. हा छान प्लॅन आहे. कधी जाऊया. 2-3 दिवसात जाऊया. अगं बाई 2-3 दिवसात. मग तिकिटाचं काय करायचं. बरे आहात ना तुम्ही की पर्सनल ट्रेन विकत घेतलीये तुम्ही. अहो बघताय काय, आठवतंय ना मागच्या वेळेला कोल्हापूरला जायला आपण लास्ट मोमेंटला तिकीट काढलं होतं तर किती त्रास झाला होता तिकीट बुक करताना आपल्याला. ओ मॅडम, तुम्हाला काय वाटतंय मी हवेत प्लॅनिंग करतोय. माझं प्लॅनिंग झालेलं आहे. आपण मस्त पैकी बाय रोड जाऊया. हा बाहेर म्हणजे सखारामवर. काय करताल काय तुम्ही. सखारामला घेऊन गेलो तू बसणार कुठे, सामान कुठे ठेवणार. हो अगं ये माधवी, सखारामला का त्रास देईन मी इतक्या लांब येण्यासाठी. तेच म्हणते मी. आपण सखारामवर नाही जाणार आहोत. बाय रोड म्हणजे बसने जायचं. मस्त पैकी AC स्लीपर कोच. हा जसं काही बिझनेस क्लासनेच घेऊन जात आहे तसं बोलताय. हा काय काय क्लास आयडिया आहे मस्त. हा बघच तू, मजा येईल. मस्तपैकी रस्त्यावर थांबून ढाब्यावर जेवण करू. मस्तपैकी निसर्गाच्या सौंदर्याची मजा घेत जाऊ, तू मी आणि सोनू. येस पण मी काय म्हणते, एकदा सोनूला विचारून घेतलेलं बरं. अगं त्यात विचारायचं काय सोनूला, ती तर येणारच ना आपल्या सोबत. अहो असं काय, ती आता शाळेत नाहीये, कॉलेजला जाते. तिचे काही प्लॅन्स असतील ना. अगं तिचं काय प्लॅनिंग असणार आहे माधवी. आणि कॉलेजला आहे म्हणून काय झालं. मला माहिती आहे तिची आता काही एक्झाम नाहीये. आणि तशी आपण कुठे आठवड्याभरासाठी जाणार आहोत. 2 दिवसात परत येणार आहोत. तू बघच, ती जसं ऐकेल ना की आपण कोल्हापूरला चाललोय खूप खुश होईल ती. तिला सरप्राईज देऊ आपण. हा चालेल. आणि कोल्हापूरच्या काकूकडे जायला तिला इतकं आवडतं ना की ती खुशच होईल हे सगळं ऐकून. हो, मी आता पटापट ऑनलाईन तिकीट बुक करतो, नाहीतर कळायचं की आयत्या वेळी ती पण मिळणार नाही. हो करा. कोल्हापूरची 3 तिकीट. कार्डचे डिटेल्स नाही लागणार. हो लागतील, यात स्टोअर करून ठेवली आहेत मी. अच्छा हुशार. यस, झाली तिकीट बुक. यस. हे असं अचानक प्लॅन करून फिरायला जाण्यात काही वेगळीच मजा आहे नाही. अरे वेगळीच म्हणजे तू बघच किती मजा येईल. अरे जाएंगे हम तो कोल्हापूर जाएंगे हम तो घूमेंगे हम तो. अरे कोल्हापूर घूमेंगे हम तो. अरे जाएंगे शांत बसा. तुम्ही लोक कुठे जाणार ना. भिडेंकल कोल्हापूरला जाणार, मजा करणार. फ्रेंड्स काय मजा येईल ना कोल्हापूरमध्ये. एक मिनिट, तुम्ही लोक का जाणार कोल्हापूरला आणि तुम्ही लोक का मजा करणार. भिडेंकल, आम्ही गंमत केली हे तुम्हाला आवडणार नाही. इतकी बेरुखी आहे आमच्याशी. काय 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 बेरुखी आमच्याशी. नाही येते तर कशाला बोलतोय उर्दू. तुझं नाव गुलाब कुमार आहे, गालिब कुमार नाहीये. भिडेंकल, गालिब नाही, गालिब कंठातून येतं ते. बस नाटकं पास झाली आता. आणि तुम्ही लोक का जाणार कोल्हापूरला. कारण तुम्ही कोल्हापूरला जाणार आहात. हो, फक्त आम्ही जाणार आहोत. मी, माधवी आणि सोनू ही फॅमिली टूर जाणार आहे, कळलं. भिडे अंकल, आम्ही तुमची फॅमिली नाही आहोत. नाही. ए ओव्हर ऍक्टिंग. उचल ती बॅग. नाही म्हणजे तुम्ही लोक फॅमिली आहात. म्हणजे आपण कोल्हापूरला जातोय. कोल्हापूर अरे फॅमिली आहोत म्हणजे आपण गोकुळधामवाले एक फॅमिली आहोत. पण आता पुरती माझी फॅमिली कोल्हापूरला चालली आहे फक्त 2 दिवसांसाठी. तिकडे जाऊन काकूला भेटू, थोडं इकडे तिकडे फिरू आणि परत येऊ. मी तिकीट पण बुक केली आहेत आमची. आपण कधी चाललोय कोल्हापूरला. पाहिलं, मी बोललो होतो ना ही खुश होईल म्हणून. परवा चाललोय. काय काय झालं. आता तर खुश झाली होतीस ना तू. अचानक टेन्शन कसलं आलंय. आई तसं काही नाहीये. कोल्हापूरच्या काकूला भेटायला तर मला नेहमीच आवडतं. मग या टेन्शन घेण्यासारखं काय. भिडेंकल टेन्शनची गोष्ट आहे परवा. काय आहे परवा. परवा सोनू कोल्हापूरला नाही जाऊ शकणार. तुम्हाला आणि माधवी आंटीला दोघांनाच जावं लागेल. ए गोगी, आम्ही सोनूला सोडून कोल्हापूरला जाणारच नाही. आम्ही 3 सोबतच जाणार.
आणि परवा आहे तरी काय असं? नाही नाही, परवाचा काही प्रॉब्लेम नाहीये. उलट सोनू परवासाठी खूप खुश आहे. अरे वा, असं काय परवा? ऍक्च्युली माधवी आंटी, अरे हिला बोलू द्या. कधीपासून मी हिला विचारतो, तुम्ही लोकच उत्तर देताय. अंकल, आता सोनू बोलली काय टप्पू बोलला काय एकच गोष्ट आहे नाही, ना. अजिबात नाही. तू बोलणं आणि सोनूने बोलणं ही वेगवेगळी गोष्ट आहे. तू वेगळा, सोनू वेगळी. कळलं? राहू दे टप्पू, आपण एक फॅमिली नाही आहोत. ए नाटकी, शांत बस ना बाबा. सोनू, तू सांग नक्की काय झालं? ते असं आहे की आमच्या कॉलेजमध्ये 4 दिवसांनी वरुण धवन आणि श्रद्धा कपूर येणार आहेत. हं? अँड गेस व्हॉट? काय? आणि त्यांच्या समोर आम्हाला डान्स करण्याची संधी मिळणार आहे. अरे अगं बाई, काय सांगतेस ना? आणि त्याहून मोठी आनंदाची गोष्ट ही आहे, सोनू तिचा फेवरेट हिरो वरुण धवनच्या समोर डान्स मध्ये लीड परफॉर्मर असेल. अयो, अगं काय सांगतेस काय? अरे वा. वा वा, ते दोघं किती छान डान्सर आहेत. मग श्रद्धा कपूर तर माझी फेवरेट ऍक्ट्रेस आहे. हो माझी. हा? नाही म्हणजे वरुण धवन आणि श्रद्धा कपूर दोघंही माझे फेवरेट आहे. मस्तच आहे दोघं. आणि वरुण धवन माझाही फेवरेट हिरो आहे. आणि मला माहितीये की मी त्यांच्या समोर बेस्ट परफॉर्म करून त्यांचे फेवरेट फॅन होणार आहे. हो पण बेटा त्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागेल. हो बाबा, म्हणून तर आता 3 दिवस आम्हाला फुल ऑन प्रॅक्टिस करावी लागेल. तर कोल्हापूरला जाणं शक्य नाही होणार. काही हरकत नाही ग, ते महत्वाचं नाहीये. कोल्हापूरला आपण नंतर जाऊ. अहो, तुम्ही तिकीट कॅन्सल करून टाका पाहू. हा मग तिकीट कॅन्सल करून टाकतो मी. अरे त्यात काय बेटा, आता 5 मिनिटं आधीच तर मी तिकीट बुक केली होती. जर तुम्ही 5 मिनिटं आधी आला असता तर मी तिकीट बुकच केली नसती ना. जर भिडे अंकल तुम्ही भावनिक न होता 5 मिनिटांची घाई केली नसती तर तुम्हाला तिकीट बुक करावी लागलीच नसती ना. भिडे अंकल, आम्हाला क्लब हाऊस मध्ये डान्स प्रॅक्टिस साठी परमिशन हवी होती. हो. अरे, ही दिली परमिशन. असं हे म्हणतील आता, हो ना? बोला ना. हो तेच मी म्हणणार ना. हो तुम्ही. अच्छा अच्छा, ओके. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, तुम्हाला क्लब हाऊस मध्ये डान्स प्रॅक्टिस करण्याची परमिशन देतो आहे. अच्छा फ्रेंड्स, कोरिओग्राफर टोनी मोनी येतच असतील. आपण पटापट फ्रेश होऊन प्रॅक्टिस साठी क्लब हाऊसला भेटू. बस बस बस. हा. अरे आले टोनी सर, मोनी मॅम. अरे अरे Hello sir. Hello Moni ma'am. Hello everyone. हॅलो सर. So guys, all set and ready to dance? Yes! We'll start with jumping jack. Okay ma'am. Okay, चालेल. come on. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Change. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. बस 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 बस. थकलो. गोली थकलो म्हणजे थकलोय ना सोनू. अरे डान्सच्या आधी नेहमी वॉर्म अप करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि स्ट्रेचिंग ही, त्याने मसल्स मोकळे होतात. राईट. यार वॉर्मअप असा आहे तर डान्स कसा असेल? सो गाईज, आज आपण स्ट्रीट डान्सरच्या फेमस सॉन्ग मुकाबलावर डान्स प्रॅक्टिस करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. So guys, got that? Yes. Ready. Tappu, you start. हा ओके सर. 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 2, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Very good. खूप छान. मस्त. Very nice. तर जेव्हा मुकाबलाची लाईन येते तर त्यावर आपण पंच वाली मुवमेंट करायची आहे. तर राईट हँडच्या खाली लेफ्ट हँड जाईल आणि लेफ्ट हँडच्या खाली राईट हँड जाईल. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. चला, सो नाउ लेट्स प्रॅक्टिस विथ म्युझिक. व्हेरी गुड गाईज, व्हेरी गुड. गुड जॉब. सो गाईज, आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत. ज्या स्टेप्स शिकवल्या आहेत त्या लक्षात ठेवा आणि घरी जाऊन प्रॅक्टिस करा. ओके?
अरे बाबा तुम्ही म्युझिक का बंद केलं तुम्ही? अरे तुझ्या या उडणाऱ्या वस्तूंपासून वाचावा म्हणून भाऊ. हं? काय? मग नाही तर काय, नाचता नाचता तू पहिलं जॅकेट फेकलंस ते माझ्या अंगावर पडलं, मग टोपी फेकलीस ती माझ्या अंगावर आली, म्हणून मी म्हटलं की आधी म्युझिक बंद करून टाकावं, तुझी एखादी दुसरी कुठली गोष्ट उडत उडत माझ्या अंगावर येण्याआधी. पप्पा प्लीज तुम्ही आता म्युझिक चालू करा आणि मला प्रॅक्टिस करू द्या. तुम्हाला माहितीये पप्पा, आमच्या कॉलेजमध्ये वरुण धवन आणि श्रद्धा कपूर येणार आहेत आणि अख्खी टप्पू सेना त्यांच्या गाण्यावर त्यांच्या समोर डान्स करणार आहे. काय सांगतोस का? वरुण धवन आणि श्रद्धा कपूर तुझ्या कॉलेजमध्ये येणार आहेत? होय पप्पा. अरे दोघे मस्त ऍक्टर आहेत. मला दोघांची ऍक्टिंग खूपच आवडते. त्यांच्या समोर कुठला डान्स करणार आहे? जरा दाखव मला, दाखव. तो जो आता करत होतो. हा मग दाखव दाखव ना. हा पप्पा तुम्ही म्युझिक लावा. सॉरी सॉरी, अरे सॉरी. काय करतोय तू जेठ्या? सॉरी सॉरी बापूजी, सॉरी. ते आपलं हा त्याच्या कॉलेजमध्ये डान्स आहे. नाही म्हणजे या टप्पूच्या कॉलेजमध्ये ते वरुण धवनजी आणि श्रद्धा कपूरजी येणार आहेत. तर त्यांच्या समोर टप्पू आणि टप्पू सेना त्यांचाच एक डान्स करणार आहे. आणि हे ऐकून तुला आनंदाच्या भरात चक्कर आली आणि तू माझ्यावर पडलास. नाही ते काय झालं, टप्पू प्रॅक्टिस करत होता. तर प्रॅक्टिस करता करता तो मलाही बोलला की या ना बाबा तुम्ही पण करा ना. तर स्टेप्स खूप मजेशीर होत्या, तर माझंही थोडंसं मन झालं. मग मी पण थोडा त्याच्याबरोबर डान्स करायला लागलो ना. आणि त्या डान्स मध्ये नाही का असं गोल फिरायचं होतं, त्याच्यात मी गोल फिरलो आणि माझा बॅलन्स गेला आणि त्याच वेळी तुम्ही आलात. त्याच्यात नेहमीप्रमाणे आपली टक्कर झाली. सॉरी, तुम्हाला लागलं नाही ना बापूजी? नाही नाही लागलं. पण जेठ्या हा टप्पू इतका चांगला डान्स करत होता. हो खूप जबरदस्त करत होता बापूजी, मस्त करत होता डान्स. अरे वा, हे टपुरा मला पण शिकाव, मला पण शिकाव. हो या ना आजोबा, या या या. चला. वाव कोमल, बोले किती चांगला डान्स करतोय ना. माय बेबी. पोरांना श्रद्धा कपूर आणि वरुण धवन समोर परफॉर्म करायची एवढी एक्साइटमेंट आहे की दिवस रात्र प्रॅक्टिस करतायत. चल ना आपणही डान्स करूया. कम ऑन हंस, आपण कसा डान्स करायचा? काय कोमल, हाच तर चान्स आहे. मला डान्स करायचा खूप मूड होतोय. चल ना. बरं चल चल चल. ऐक रोशन, रोशन, चल आपल्या गोकी पुत्र सोबत जाऊन आपणही डान्स करूया. शू रोशन तू पण ओके बघ ना किती मन लावून प्रॅक्टिस करतो. राहू दे ना बाबा, तू खेलो थे घ्यायची शू. ओय सोनिये, वेडा तर आहेच पण तुझ्या प्रेमात आहे. चल 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 सोनिये. ओय बल्ल 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 बल्ल. पप्पा काय करताय? ओय पुत्र, जे तू करतोयस आम्ही दोघं तुझ्या सोबत डान्स करायला आलोय. पप्पा तुम्ही डान्स नाही मला डिस्टर्ब करताय. गोगी पुत्र, याच्यात डिस्टर्बन्स कसला यार? गोगी दिकरा तू एक काम कर, तू ना तुझे डोळे बंद करून डान्स कर, मग तुला डिस्टर्बन्स होणारच नाही. काय मम्मी तू पण? सॉरी. ओय आता याच्यात सॉरी काय? ओय गोगी पुत्र, ओय तू सॉरी बिरी सोड आणि एक काम कर. ओय तू माझ्यासोबत भांगडा कर.
होय पप्पा, हा वेस्टर्न स्टाईलचा डान्स आहे. ओय गोगी पुत्तर, वेस्टर्न स्टाईलचा डान्स आहे तर काय झालं? ओय वेस्टर्न स्टाईलच्या डान्स मध्ये 2 स्टेप भांगडाचे टाकून दे. ओय असं करून ओय बघच तू वरुण धवन आणि सोबत श्रद्धा कपूर एकदम खुश होऊन जातील आणि तुला म्हणतील ओय यारा तू तर खुश करून टाकलंस बा. ओय भांगडा करूया. मम्मी पप्पांना समजाव नी बाबा. रोशन, तू एक काम कर, मला आज जाऊन डान्स दाखव. मी दिवसभर बसून तुझा भांगडा पाहते. ओके? खरंच? अगदी. ओय होय सोनिये, काय सांगू, तू तर माझं मन खुश करून टाकलंस. ओय गोगी पुत्तर, तू डान्स प्रॅक्टिस कर, आम्ही आज जाऊन भांगडा करतो. ओय बल्ले 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 बल्ले, चल सोनिये. बघ बघ सोनूला बघ. काय मस्त डान्स करते. मस्त. अरे हा कुठला मस्त डान्स आहे? ह्याला काय म्हणतात? काय सॉरी सॉरी, दुसऱ्यांच्या पोटावर मारणारा कुठला डान्स आहे हा? अहो असं काय, हिपहॉप म्हणतात त्याला. काय 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 काय? हिप आणि हॉप. हिप आणि हॉप. नाही, एकत्र येते हिपहॉप. हिपहॉप एकत्र? अरे हिपहॉप. हा जाऊ दे ते हिपहॉप काही. अरे याला कोणी डान्स म्हणतं? अरे डान्स तर आमच्या तुमचा काळ गेला, तुमचा काळ आता जुना झाला. हा, हो पण ओल्ड इज ऑलवेज गोल्ड बरं का. म्हणूनच तर तुम्ही माझं सोनं आहात. आई बाबा, कसा वाटला माझा डान्स? सोनू हा डान्स अप्रतिम अप्रतिम. काय माझं बाळ डान्स करतो गो. हो ना, एकदम मस्त डान्स. हा काय ते हुप हुप डान्स ना? अहो हिपहॉप. हा हिप हॉप बरोबर. व्हेरी गुड व्हेरी गुड. हॅलो, हा टप्पू. ओके ओके, हा मी येते. ए काय येते आता? कुठे? यावेळी कुठे? क्लब हाऊस मध्ये डान्स प्रॅक्टिस साठी. अरे वा. अरे वा काय? अरे वा, रात्री 11 वाजता क्लब हाऊस मध्ये प्रॅक्टिस? हो बाबा, आमच्याकडे प्रॅक्टिस साठी फक्त 2च दिवस राहिले आणि वरुण धवन समोर बेस्ट परफॉर्म करण्यासाठी दिवस रात्र प्रॅक्टिस करावी लागली. आणि तुम्हाला वाटतं ना की तुमच्या सोनूने सर्वात बेस्ट परफॉर्म करावा? थँक्यू पण- बाबा. बाय आई. बाय बाबा. बाय बाय. पाहिलंच माधवी? नाही काय? काय नाही काय? अगं रात्री 11 वाजता आपली सोनू डान्स प्रॅक्टिस करायला गेली क्लब हाऊस मध्ये. होय ना. मी पण जाते. डान्स प्रॅक्टिस करायला? अहो नाही हो, मी झोपायला चालले आणि तुम्ही पण चला आता झोपा. कमाल आहे. अहो चिंताराम, चिंता करू नका आणि झोपायला चला. ते लोक क्लब हाऊस मध्येच डान्स प्रॅक्टिस करतायत. आणि बघाच, वरुण धवन आणि श्रद्धा कपूर समोर आपली टप्पू सेना बेस्ट परफॉर्मन्स देईन. जायचं ना झोपायला आता? हो चला हा. जवळ जवळ झोपायची वेळ झाली. चालेल, चालेल, चालेल. एक 40 झाले. ही सोनू डान्स प्रॅक्टिस वरून परत आली आहे की नाही? जाऊन चेक करतो. अरे हे अजूनही आले नाही. रात्रीचे 1:45 वाजलेत, हे अजून डान्स प्रॅक्टिस करतात. माधवी माधवी, अगं आपली सोनू अजून परत घरी आलेली नाहीये. कुठे गेली ती? अगं कुठे गेली? काय डान्स प्रॅक्टिस करायला गेली ना ती? का? अगं काय का, ती वरुण धवन आणि श्रद्धा कपूर समोर डान्स परफॉर्म करणार आहे ना. हा हा. ओ काय मस्त दोघं डान्स करतात, वरुण धवन आणि श्रद्धा. किती मस्त आहे दोघांची जोडी. अगं ए माधवी, उठ, 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 जागी हो. आपली मुलगी सोनालिका उर्फ सोनू क्लब हाऊस मध्ये डान्स प्रॅक्टिस करायला गेली होती, अजूनपर्यंत परत आलेली नाहीये. अहो मग आपल्या क्लब हाऊस मध्येच गेलीये ना, क्लब मध्ये थोडीच गेलीये, तर इतकी काळजी करताय तुम्ही. अगं पण 1:45 झालेत माधवी. अहो पण मुलांनी सांगितलंच आहे ना दिवस रात्र प्रॅक्टिस करणार आहेत ते. येईल होती. तुम्ही झोपा आणि मलाही झोपू द्या बरं. अरे काय बाई आहे ही आई. मीच जाऊन तिला परत घेऊन येतो. खूप झाली डान्स प्रॅक्टिस.
ना वेळेचं काही पडलेलंच नाहीये. रात्रीचे 1:45 वाजले तरी डान्स प्रॅक्टिस चालूच. सोनू सोनू टप्पू ही टप्पू सोनू कुठे गेली? सोनू तर बोलली होती की क्लब हाऊस मध्ये प्रॅक्टिस करतात. समजलं. नक्कीच टप्पूने सगळ्यांना फितवलं असणार. बोलला असेल की खूप झाली डान्स प्रॅक्टिस, थोडा ब्रेक घेऊया, कुठेतरी फिरून येऊया. कोणाच्या लक्षात येणार नाही. मला वाटलंच. बरं झालं ना क्लब हाऊस मध्ये बघायला आलो. पटली खात्री? आहेत ना पोरं क्लब हाऊस मध्ये? या बरं घरी आता तुम्ही. अगं काय या घरी? टप्पू सेना क्लब हाऊस मध्ये नाहीये. काय? टप्पू सेना क्लब हाऊस मध्ये नाहीये. माधवी तू लवकर खाली ये. हा येते. अगं बाई, गेली कुठे ही मुलं? कमाल आहे बाई. गेले कुठे तेच कळत नाहीये. काय हो? बरं झालं ना जाऊन चेक केलं मी. क्लब हाऊस मध्ये नाहीये टप्पू सेना. अहो, पण क्लब हाऊस मध्ये नाही तर मग कुठे गेलीत मुलं? तेच तर कळत नाहीये ना. काय? आता कळलं. काय? हे डान्स करून थकले असतील. मग टप्पू बोलला असेल थोडा ब्रेक घेऊया, जरा फिरून येऊ. सगळ्यांना घेऊन बाहेर गेला असेल तो आता. नाही काहीतरी काय? काहीतरी काय नाही, मला पक्की खात्री आहे की तो सगळ्यांना बाहेर फिरायला घेऊन गेलाय. त्याच्या खोड्यानं दिवसेंदिवस वाढतच चाललंय. जेठालालशी बोलून घ्यावंच लागेल. अहो मी काय म्हणते, अहो रात्रीचे काही बोलू नकोस. रात्रीचे वाजले किती? 1:45 वाजले. म्हणते मी, पण जरा शांतपणे बोला हा त्यांच्याशी. वचा वचा नका करू हा. हळू. जेठालाल हो काय चाललं? अरे उघडत का नाही अजून? अहो दरवाजाच्या मागेच थोडी खाट टाकलीये की बेल वाजली की उघडला दरवाजा. उघडतील, जरा वाट बघा. आले. भेडे तू आणि सोबत माधवी वहिनी पण आहेत. काय झालं असेल? दोघांमध्ये भांडण तर नसेल झालं? हो असंच झालं असेल. म्हणून बापूजींचा सल्ला घ्यायला आले असतील. मी 1 मिनिट बापूजींना बोलवतो. हो जेठालाल, काकाजींना का बोलवतोस? तेच नीट समजावू शकतील ना. नाही समजवण्याचा काही फायदा नाही आहे. नाही असं बोलू नये भिडे. होऊन जातं कधी कधी. कधी कधी रोजचं झालंय हे. त्रास होतोय मला. तू शांत बस. तुम्ही शांत बसा जरा. 1 मिनिट माधवी वहिनी, मी बापूजींनाच बोलवतो. तेच तुमच्या दोघांमध्ये व्यवस्थित समेट घडवून आणते. आमच्या दोघांमध्ये समेट? तुम्हा दोघांच्या मध्ये भांडण झालंय ना. भांडण? अगं बाई, भांडण नाही झालं? अरे आम्हा दोघांमध्ये भांडण होईलच का? सॉरी, मला वाटलं तुमच्या दोघात भांडण झालंय म्हणून एवढ्या रात्री तुम्ही बापूजींबरोबर सल्ला मसलत करायला आलात. जेठालाल, आम्ही इथे टप्पू विषयी बोलायला आलो आहोत. अरे काय झालं? काय केलं टप्पूने? काकाजी, टप्पू संपूर्ण टप्पू सेनेला रात्रीच्या या वेळी बाहेर फिरायला घेऊन गेलाय. अरे काय बोलतोय भेंडी मास्तर तू? अरे पोरं तर क्लब हाऊस मध्ये आहेत, डान्सची प्रॅक्टिस करतायत. नाही काकाजी, मी जाऊन बघून आलोय. क्लब हाऊस मध्ये कोणी नाहीये, सगळे गायब आहेत. आणि तुला वाटतंय की टप्पू सगळ्यांना घेऊन बाहेर गेलाय? मग अजून कोण घेऊन जाणार? अरे का, गोगी आहे, गोली आहे, पिंकू आहे. लीडर तर टप्पू आहे ना. अहो तुम्ही शांत राहा जरा. काय झालंय जेठा भाऊजी, यांनी क्लब हाऊस मध्ये मुलांना बघितलं नाही ना, म्हणून हे टेन्शन मध्ये आलेत जरा. मुलं जर क्लब हाऊस मध्ये नाहीयेत तर गेले कुठे? बापूजी, होऊ शकतं ते हातीभाऊ किंवा सोडीच्या घरी असतील. तिथं पाहिलंस तू? नाही, मी सोडीला फोन करतो ना. हॅलो. हा सोडी, गोगी आलाय का घरी? गोगी आलाय का घरी? अरे सोडी सोडी. काय झालं? काय झालं? तेच सांगतोय. बोलून फोन ठेवला त्याने. अगं बाई, परत लावा. झोपेत असतील ना कदाचित.
हॅलो. अरे सोडी, मी हे विचारतोय की गोगी क्लब हाऊस मधून घरी परत आला? अहो साहेब, अहो हा क्लब नाहीये, हा रोशन अँड रोशन सोढीचा पत्ता आहे. रॉंग नंबर. ए हा बहुतेक खूप गाढ झोपेत आहे. हा असा नाही जागा होणार. एक मिनिट. हॅलो. जो बोले सोनिहा. अरे आपल्या भिडूचा फोन आहे. ओ भिडू, काय झालं यार? उठला सोडी. ओ यार, जागा झालो. अरे भाऊ, मी हे सांगायला फोन केलाय की मी जाऊन क्लब हाऊस मध्ये पाहून आलोय. तिथे पोरं नाही आहेत, डान्स प्रॅक्टिस करत नाहीयेत. तर हे विचारायला फोन केला की गोगी घरी आलाय का? ओ भिडू, एक मिनिट. गोगीपुत्र घरी आलाय? गोगीपुत्र तर घरी नाही आला. टप्पू सेना क्लब हाऊस मध्ये नाहीये तर कुठे? अरे तेच तर माहित नाही ना बाबा. तू लवकर खाली ये. हो येतोय. शिव अच्छे रोशन. अगं टप्पू सेना क्लब हाऊस मध्ये नाहीये. मग गेले कुठे? ओय मला काय माहित. चल 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 सोडी. या हत्ती भाऊंचा फोनच लागत नाहीये. हा मग जाऊ दे ना, चला तिथेच जाऊन बघूया. चल. हो चला चला चला. अरे आज कुठे चाललात तुम्ही दोघं? अरे चप्पल तर घालू दे. हा हा लवकर लवकर.